पाणी दे रे. धरा. चांगले का? हा चांगले, आता आणलो भाकरीला. ओ मी तुम्हाला काहीतरी आणायला सांगितलं होतं, आणलं का तुम्ही? काय सांगितलं होतं? हो मी तुम्हाला गजरा आणायला सांगितला होता. यार विसरलो मी. एक काम करतो, मी फ्रेश होतो आणि लगेच घेऊन येतो. तुम्ही खरंच विसरता का हटकून करता हो दरवेळेसच असं? हटकून काय केलं यार? काय केलं दरवेळेचं? दरवेळेचं कसं काय नाव घेऊ शकते? मी दरवेळेस काहीतरी सांगायचं तुम्हाला हौसने, मला हे आणा, तुम्ही दरवेळेस विसरून यायचं आणि घरी आल्यावर म्हणायचं नाही मी आता घेऊन येतो. कधी काय विसरलो ते सांग मला. तू कसं काय मागचं कुठलं काढते? मागचं कुठलं माहीत सगळं काढण्याजोगं. माझं डाग तर घाण ठेवले तर ठेवले. तुम्हाला आता मागं म्हणलं होतं ते बिशीचे पैसे भेटले, तुम्हाला म्हणलं मला एखादा हार करा, नाही मोठा तर बारका तरी करा. तुमच्याच्याने तेवढं झालं नाही. तुला माहित नाही डाग कशासाठी गाण ठेवले? तुझ्या सांगण्याहून केले ना मी ते. माझं सांगण्याहून केलं पण ठेवले ना, त्याच्यानंतर म्हणत होतं तुम्हाला मला घ्या. 2 मिनिटं बसून देऊ शकत नाही तू? सुखाने काय असतं? 2 दिवसांनी आलोय मी घरी, काहीतरी काम असेल. हा मग 2 दिवसांनी आले म्हणूनच माणसाने हौसाने सांगितलं होतं मला गजरा घेऊन या. अहो पाहुण्यांमध्ये जायचं तर गळ्यात एक डाग नाही माझ्या, आणि काहीतरी सांगितलं का तुम्हाला कायमच विसरून यायचं तुमचं. काय कारण वाटतं? तू डाग मी कशासाठी असं उधळायला केलेत का? गाण ठेवले का? कशासाठी केलं मी ते कशासाठी बी ठेवा, पण तुम्हाला माझ्या आहे ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा पूर्ण करता येत नाही. काही हौस माझी पूर्ण करत नाही तुम्ही. लग्नाच्या आधी म्हणायचे माझं लय प्रेम आहे तुझ्यावर, तेव्हा 2 दिवसाला नाही म्हणलं तरी भेटायला यायचे कॉलेजला तेव्हा. आणि आता काय नाही, आता लग्न झालं, बायको हक्काची झाली, आता प्रेम बिम संपलं, तेव्हा भीती असती ना लग्न होतंय का नाही होतंय, है का नाही? अरे बसून तरी दे व्यवस्थित. अहो काय काय बसून मागचं कुठलं काढायला लागली? काय कमी पडलो कशात? तू असं दाखवते जणू काय मीच माझ्यासाठी करतोय सगळं. तुझ्या गरजा पुण्यात माझी किती फाटली मला काय सांगू मी? हा काय नका सांगू मला. तुम्ही आहे ना माझ्या काहीच गरजा पूर्ण करू शकत नाही. मला खरंच पश्चाताप आलाय लग्न करून. बोट करते तू. काय करायला लागली तुला कळतंय का? मला सांग, 4 चाकी बारीक गाडी नको, मोठी घेतली. छोट्या घरात राहायचं नाही, 3 BHK फ्लॅट बुक केला. कोणासाठी केला? माझ्यासाठी केला. अरे घरचे सांगत होते मला ती लव्ह मॅरेज करू नको, त्या पुरीच्या नादी लागू नको. मी एखादी संस्कारिक गरीब पोरगी केली असती ना, आज मी सुखान राहिला असतो. तुझ्या गरजा पूर्ण करत मला काय होते माहिती का? तुम्ही त्या गाडीत बसतच नाही. 2 लाखाचं 92 लाखाचं लोन करा. कुठून आणायचं मी पैसे? कमवण्यापेक्षा जास्त जर मी घालत चालत काय होणार आहे माझं? स्वतःच येत नाही का? स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करता येत नाहीत का तुला? मागं पळालो म्हणजे काय मी मोकार नाही पळालो. वाटलं होतं माझ्याकडे तरी सुख बघत असेल मी, पण तुम्हाला चेन सुद्धा लागून देत नाही. काय तुमच्याकडे कायम कारण तयार असतात. घरी आलो मला असंच वाटतंय मी उठा आणि निघावं मागं. तुला ना एक तर तू माझ्या घरात थांबू नको. तुला काय करायचं ना तुझ्या पद्धतीने बघ. हे मी केलंय सगळं. मला आता घरी सुद्धा यायची इच्छा नाही. आणि तुला ज्या पद्धतीने तुझं जसं करायचं ना तसं कर. मला थांबायचं नाही. काय चेन सुद्धा लागून द्या ना तुम्हाला इथं. एक सुखात तू घास खाऊ शकत नाही मी. कोणासाठी करत होतो हे? कमालाच लागतंय सगळं. आता का बसली? कळत नाही का मनाने? थोडं काम तू करू शकत नाही का? माझ्यासाठी चाललं की सगळं. मी भेटा येत होतो, मग याचा अर्थ काय होतं? पैसे माझेच घालीत होतो ना. आतापर्यंत मी तीच करतोय ना मी. तुला पटलं तर नीट राहा, नाही तर तू चालते हो इथून तुझ्या पद्धतीने बघ. लयच बोलले काय मी यांना. फोन तर लावते. हॅलो. हॅलो. कशाला फोन करतेस मला तू? अहो चुकलं माझं, या घरी परत. एवढी चूक तुला इतक्या लवकर कळली का? मनाने कळत नाही का तुला अगोदर? आता द्याना झालं गेलं सोडून. माणूस बाहेरून आलाय, त्याच्याशी कसं बोललं पाहिजे? राहिलं विसरून तर त्याची काय चुकलं असती, काय अडचणी असतात. बरं आता म्हणलं ना चुकलं. माझा राग शांत झाला, मी मनाने घरी. आणि परत जर असं बोलली ना तूच थांबायचं नाही.